विठोबार खुमाई विठोबार खुमाई हरे हरे राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण विठ्ठला बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे बापर कुमा देवी वरा सर्व सुखाचे आगरे बापर कुमा देवी वरा सर्व सुखाचे आगरा बापर कुमा देवी वरा सर्व सुखाचे विठ्ठला बरवा तो माधव बरवा तो विठ्ठला बरवा तो माधव बरवा सुखाचे आदरे बाप रखुमा देवी वर तो विठ्ठला बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय धन्य काळ संत भेटे धन्य काळ संत भेटे धन्य काळ संत भेटे धन्य काळ संत भेटे पाये विठे पडा देतो पाये विठे पडा देतो पाय विखे पडतो पाय विखे पडतो पाय विखे पडतो पाय विखे पडतो
काळ संत भेटे धन्य काळ संत भेटे धन्य काळ संत भेटे धन्य काळ संत भेटे संध्याच्या सुटल्या गाठी संध्याच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो कोटी सीताला झालो कोटी सीताला झालो पोटी शीतल झालो पोटी शीतल झालो पोटी शीतल झालो पोटी शीतल हवा नदीचा झाला तारा भवा नदीचा झाला तारा हवा नदीचा झाला तारा भवा नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे 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 संध्याच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी संध्याच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो कोटी सीताला झालो कोटी सीताला झालो पोटी सीताला झालो पोटी सीताला झालो पोटी सीताला झालो पोटी सीताला तुका म्हणे मंगल आता तुका म्हणे मंगल आता म्हणे मंगल आता तुका म्हणे मंगल आता कोण दाता या हुने 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 तुका म्हणे मंगल आता तुका म्हणे मंगल दाता म्हणे मंगल आता तुका म्हणे मंगल दाता कोण दाता या हुने 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 संध्याच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी संध्याच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो कोटी सीताला झालो कोटी सीताला झालो पोटी सीताला झालो पोटी सीताला झालो पोटी सीताला झालो पोटी सीताला पार कुमारी ओंकार माये पार कुमारी माये ओंकार कुमाये ओंकार कुमाये जय जय ओंकार कुमाये ओंकार कुमाये ओंकार कुमाये जय जय ओंकार कुमाये जय जय ओंकार कुमाये पार कुमारी ओंकार कुमाये ओंकार कुमाये ओंकार कुमाये धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी
धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी पायी मेटे पडेले तर पायी मेटे पडेले तर संदेहाच्या सुटला गाठी संदेहाच्या सुटला गाठी झालो पोटी शीतळा झालो पोटी झालो आ झालो पोटी शीतळा झालो पोटी शीतळा झालो पोटी शीतळा झालो पोटी शीतळा शीतळा संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या विठाला 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 विनायक अर्चना विठाला विठाला
विठ्ठल 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 विनावाल्याला खाली टाकायला काय राहणार विठ्ठल 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 धन्य काळ संत भेटे धन्य काळ संत भेटे पायी मिठी पडली तो संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ भवनदेचा झाला तारा भवनदेचा झाला तारा या उत्तरा प्रसादे संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ तुका म्हणे मंगल आता तुका म्हणे मंगल आता कोण दाता यावने संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ विठ्ठला विठ्ठल धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया पंचप्रभादाने कथेचा विस्तारो पंचप्रभादाने कथेचा विस्तारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दया करुणा करा दया करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभतो पवन धन चराचरी करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरे ओम नमो ज्ञानेश्वरा
चराचरी ज्ञानेश्वरा करुणा करा तुझा नाम धरो पावन झालो चराचरी चराचरी चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला धलो पवन झालो चराचरी. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकमेत्यमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. नमो विशदबोध विदग्धा विद्या रवींद्र प्रबोधा पराप्रमय प्रमदा विलासिया नमो संसार तमसूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला नमो जगदखिल पालना मंगळमणि निधाना सज्जन वर चंदन राजलिंगा नमो चित्त चकोर चंद्रा आत्मान भव नरेंद्र श्रुती सार समुद्रा मन्मथा नमो सुभग भजन भाजना भवेव कुंभ भंजना विश्वत्तव भवन श्री गुरुराया मजरदई सद्गुरु तेने तारिलो हा संसार पुरो म्हणून विशेष सत्याधुरो विकावरी आता हृदय आपुले चौफाळुन्या भले वरी बैसौ पाऊले श्री गुरूंची श्री संताची माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो लागलो तुमच्या निज चरणा अहो तुकया स्वामी देवा यावरी न करावा अभीर वचन ऐका कमलापते माझे रंकाची विनंती कर जोडे तो कहे आपण जोडी तो कथे काळी आपण सावे जवारी घर जोडी तो कथे काळी आपण जोडी तो कथे काळी आपणा जावे वचन ऐका कमलापती माझे रंगाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपणा जावे कमलापती माझे रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपणा सावे. धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी पायी भेटी पडली तो संध्याच्या सुटल्या गाठी झाली पोटी शीत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय तुम्ही भगवत स्वरूप असणारे मायबा सेवेकरिता जो अभंग आपल्या ठिकाणी विचारला वैराग्याचे महामेरू संत श्रेष्ठ नवे नवे भक्ती शास्त्राची इमारत आहे त्या इमारतीच्या कलस्थानी असणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि मानवी जीवन व्यतीत करत असताना ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये संतांची भेट झाली साधूंची भेट झाली ज्या काळाला साधूची भेट झाली
त्या काळाला ते धन्यता देतात. ज्यावेळेस त्यांच्या पायाला मिठी पडली त्यालाही ते धन्यता देतात. आणि त्यांचं जीवन जगत असताना एको कमी करा, त्यांचं जीवन जगत, फक्त स्पष्ट आवाज द्या, काहीच नका करू. त्यांचं जीवन जगत असताना ज्यावेळेस संतांची भेट झाली त्याला तर ते धन्यता देतातच, परंतु त्यांच्या भेटीमध्ये जो काही प्रसाद प्राप्त झाला आणि त्या प्रसादाचा परिणाम ते सांगतात की असा जो धुर्धर असणारा जो भवसागर आहे त्या भवसागरातून म्हणे मी तरुण गेलो, म्हणले भव नदीचा झाला तारा आणि या उत्तरा प्रसादे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संदेह होते, म्हणजे शंका होत्या, परंतु ते सांगतात मला संतांची भेट झाली, त्यांच्या पायाला मिठी पडली, परिणाम मी भवसागरातून तरुण तर गेलोच, पण माझ्या जीवनामध्ये जे संदेह होते त्या संदेह सुद्धा गेले म्हणले. कोणकोणते संदेह होते? अनेक संदेह होते. प्रामुख्याने 2-3 संदेह मी तुम्हाला सांगून जाईल. हे जगत सत्य आहे का मिथ्या आहे? ब्रह्म सगुण आहे का निर्गुण आहे? असे अनेक संदेह होते. या असणारे जे संदेह आहेत ते संदेह ते सांगतात संदेह माझे गेले. ब्रह्म सगुण आहे का निर्गुण आहे? जगत सत्य आहे का मिथ्या आहे? मी जीव आहे का शिव आहे? हे अनेक संदेह होते, परंतु ते सांगतात संतांच्या भेटीमध्ये माझे संदेह गेले. आणि शेवट सांगतात खऱ्या अर्थानं मानवी जीवनाचं कल्याण जर कोण करत असतात तर फक्त आणि फक्त संतच फक्त मानवी जीवनाचं कल्याण करतात. आमच्यासारखे कीर्तनकार कधीच कल्याण करू शकत नाही, हे तुकोबाराला आवर्जून सांगायचं आहे. फक्त आणि फक्त संतच फक्त जीवनाचं कल्याण करू शकतात. संताविना प्राप्ती नाही, 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 संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद घेते वाहे, ऐसे वेद घेते वाहे, रे साधा ते साधा, रे साधा ते साधा, ऐसे वेद घेती वाहे, ऐसे वेद घेती वाहे, साधते साधना, जेणे साधते साधना. म्हणून महाराज म्हणतात की जीवनाचं खऱ्या अर्थाने मंगल जर कोण करत असतं तर फक्त संत आणि संत. म्हणून भाऊंनी प्रमाण दिलं की संताविना प्राप्ती नाहीशी वेद देती आहे. वेदाने स्वतः तेच सांगितलं की संताशिवाय हे जीवनाचं कल्याण कोणी करू शकत नाही. असा अत्यंत महत्वाचा अभंग आपण या ठिकाणी सेवेकरता उच्चारलेला आहे. संतपर अभंग घेण्याचं कारण आज जगाची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज यांचा समाधी सोहळ्याची तयारी आहे. गावोगावातून वारकरी नामधारक आज माऊलीच्या दर्शनाकरता चाललेले आहेत आणि म्हणून संतपरच अभंग चिंतनाकरता घ्यावात असं वाटलं आणि म्हणून संतपर अभंग सेवेकरता या ठिकाणी उच्चारलाय. सेवेला सुरुवात करण्याच्या पूर्वी अल्पसा पर्यटन गरजेचं, कारण कारणाशिवाय कार्य घडत नाही, कारणाशिवाय कार्य घडतच नाही. मग आता या ठिकाणी हे कीर्तन महोत्सव याच्या पाठीमागे काय कारण असेल तर कारण विचार जर करता कारणच नाही. तुम्ही म्हणता मग तुम्ही असं कसं काय बोलले, तर हा जो ग्रुप आहे पंढरीची पाऊले चालती पंढरीची वाट, हा जो ग्रुप आहे, प्रथम या ग्रुपला हे जे नाव दिलं ना काळे महाराज, मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. तुम्हाला सांगतो पाऊले चालती पंढरीची वाट हा जो ग्रुप आहे, हा ग्रुप दर महिन्याला पंढरीला जात असतो पहा. आणि नुसतं एकटा ग्रुप जात नाही, आपल्या बरोबर काही वारकरी ते घेऊन जातात
आणि नुसतीच घेऊन जात नाही, तर इथून निघाल्यापासून तर पंढरपूरपर्यंत आणि पंढरपूरपासून निघाल्यापर्यंत इथपर्यंत त्यांचं भजनच बंद नाही. तुम्हाला सांगतो, खरंच भजन बंद नाही महाराज. कारण यांचा आणि माझा संबंध येण्याचं कारण एकच की यांचे मित्र आहेत, आमचे परमार्थ प्रेमी. नाव घेऊ नका असं मला वाटतंय, आहे की नाही? कारण नाव घेतलं नाही पाहिजे, पण स्वप्नील नागले म्हणून त्यांच्या ग्रुपमध्ये असतात, त्यांचं फार प्रेम आहे आणि ते त्यांच्याबरोबर वारीला जातात. आणि म्हणून मागच्या महिन्यामध्ये ते मला म्हणले आमच्याबरोबर चला. त्यांना म्हणले आमच्या महाराजाला मी घेतो. ते म्हणले घ्या म्हणले महाराजाला. आणि म्हणून त्या 1 दिवसाचा सत्संग झाला. आणि त्या 1 दिवसाच्या सत्संगामध्ये त्यांनी आमच्यात काय बघितलं मला माहीत नाही, परंतु आज त्या योगानं, त्या दिवशीच्या 1 दिवसाच्या सत्संगाच्या योगानं आज या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग आहे. तर आज या ठिकाणी मला साथ करण्याकरता लांबून महाराज मंडळी आलेले आहेत. आमचे गणेश महाराज, आम्ही कायनेटिक कंपनीमध्ये बरोबर काम केलं बरं का. हो, आमचे सूरज महाराज, आमचे गुरुबंधू नवसुपे महाराज, त्यांना काल सहज फोन केला. दिंडीत येतं ते बरं का, दिंडीत येत, त्यांना अजिबात वेळ नाही येण्याकरता. पण मी त्यांना म्हटलं महाराज यावं लागेल, 7 माणूस नाही तिथं. आज अचानक ती मंडळी काय करतील, कारण त्यांना भजन सुंदर येत आहे. म्हटलं भजन जर त्यांचं ऐकलं ना नवसुपे महाराज, डोकंच काम करीत नाही. समोर बसलेत पाहता हे साहेब, हा काय सांगावं, इतकं सुंदर भजनी ग्रुप म्हणतंय. परंतु आता ते फक्त बैठकीतले भजनी येतं, कीर्तनातल्या भजनाचं थोडंसं कीर्तनाचं त्यांना हे नसल्यामुळे त्यांनी म्हणजे कोणाला तरी साथीला बोलवा. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला आमंत्रित